पुण्यामधील कॅम्पमधलं बर्गर किंगची केस खूपच फेमस झाली आता. पण आपण ह्याच्यातनं काय शिकलं पाहिजे की जर तुमचा बिझनेस एका लेवलला सेट झाला आणि तुम्हाला वाटतं की हा बिझनेस ग्रो होतोय आता, तर पहिली गोष्ट आपण सगळ्यांनी करायला पाहिजे म्हणजे त्याचा ट्रेडमार्क रजिस्टर करून घेतला पाहिजे. त्याचा लोगो असेल तर तो रजिस्टर करून घेतला पाहिजे. त्याला लागणारे काही शेप्स असतील, बऱ्याचशा गोष्टी असतात, जे पण लागतं ते लवकर रजिस्टर करायला लागेल. त्याला रजिस्ट्रेशनला तुम्हाला 10,000 50,000 लागतील, पण ते वर्थ आहे. कारण जर असाच कुठेतरी ब्रँड इंडियामध्ये कुठेतरी चालू असेल आणि त्यांनी त्याला ट्रेडमार्क केलेला असेल, तर तुम्ही जी 1-2-3 वर्ष केलेली मेहनत सगळी झिरो होऊ शकते. तुम्हाला तो ब्रँड बदलायला लागू शकतो. ट्रेडमार्क आणि कॉपीराईटला प्लीज लाईटली घेऊ नका. नक्कीच आपण सगळ्यांनी हे जर फॉलो केलं तर आपला ब्रँड इंटरनॅशनल होईलच, पण इंडियामध्ये पण त्याला इम्पॅक्ट होईल. असे जर तुम्हाला बिझनेस रिलेटेड टिप्स आणि स्ट्रॅटेजीज ऐकायच्या असतील तर माझी एक व्हॉट्सअप कम्युनिटी आहे, ती जॉईन करा. कमेंट्समध्ये फक्त ग्रो असं टाईप करा आणि तुम्हाला लिंक येईल. पण त्याआधी मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.